इतका उशीर झाला आणि ते अजून आले नाहीत ना? काळजी वाटते हो. चला हो, आपल्याला जायला पाहिजे. खाली आपल्याशिवाय कोणी नाही येते. दादा काय बोलते ती? काय झालं? आई गेली म्हणजे आई काय? मोहिते साहेब इथेच राहतात नाजी. होय का रे बाप्पा? नावेला निरोप धाडला नाजी. कायले? मला नाही मालूम. मोहिते साहेबांची माय देवा घरी गेली म्हणे. मी मुंडन करी आलो. माय 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 तर कवाच गेली ना. मग आठे आणि कोण मोहिते राहते? मा भाऊ राहते. पण त्याची माय नाही, वहिनी गेली. मग माय गेली कायले सांगते? अरे त्याला फोकणाऱ्या मारण्याची आदतच आहे. घे तुला फुकटचा फेरा. जगासमोर तमाशे करण्याचं नाटक फक्त धनंजयकडून शिकावा. जिवंतपणे भांडायचं आणि मेल्यानंतर शोक करायचा. सर, मी अनिलला डिवोर्स द्यायचं ठरवलंय. काय? हो, आता त्यांच्याबरोबर संसार करणं मला शक्य नाही. माझ्याकडे दुसरा कुठला पर्यायच उरला नाहीये आणि आता मला माझी फरफट थांबवायची. पण डिवोर्स देऊन काय करणार तुम्ही? त्याचा मी अजून विचार केला नाही, पण तुम्ही मला मदत कराल? कसली?
वकील ठरवण्यापासून वेळ पडली तर कोर्टात साक्ष देईपर्यंत. माझ्या लक्षात आलं, तुम्ही हाच विचार करताय ना, मला मदत केली तर लोक काय म्हणतील, पुढे काय होईल, अनिल तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना त्रास देईल, या अशा प्रश्नांचं काहूर तुमच्या मनात माजलंय. मला स्पष्ट दिसतंय सर. नाही मॅडम, नाही तसं नाही, माझा निर्णय पक्का आहे आता. सर हो, ज्या नात्याला सुख नाही, समाधान नाही, ज्याचं काही भविष्य नाही, त्याला असं पांडगुळासारखं वाढू देण्यात काही अर्थच नाही. सर, तुम्ही मला मदत करू शकत नसाल, तुम्हाला शक्य नसेल तर काही हरकत नाही. तुम्ही आत्तापर्यंत जे मला सहकार्य केलंय ते मी नेहमी लक्षात ठेवीन, पण मी आता माघार घेणार नाही. काय विरोधाभास आहे सर. तुम्ही तुमच्या अपंग बायकोला प्रेमाने सांभाळता आणि माझा नवरा माझा आत्मसन्मान, माझा आत्मविश्वास चिरडून मला अपंग करू पाहतोय. अगं पण काकू, तुला खोटं वाटतंय का? काकांना विचार. तसं नाही ग, पण तुम्ही इतक्या वेळेला माफी मागूनही बाबांनी तुम्हाला माफ केलं नाही. त्याच्यावर मी कसा विश्वास ठेवू? बाबा कसे ते मी तुम्हाला सांगायची गरज नाहीये. माझ्यापेक्षा जास्ती चांगलं ते तुम्हाला माहिती आहे. अगं मागचं सगळं सोड, मी आत्ता जाऊन दादाची माफी मागायला तयार आहे. एकदा नाही 10 वेळा. त्याची काही गरज नाहीये काका. पण तुम्ही खरं बोलताय आणि काकू इतकं मनापासून बोलतीये, असं जर म्हटलं ना तर बाबांच्या वागण्याचा मला काही अर्थच लागत नाहीये. तेच आमचं म्हणणं आहे. आता यांनी घरी दारू पिणं, मित्रांना बोलून पाजणं, रागाच्या भरामध्ये सुधाताईशी भांडणं, दादांशी वाद घालणं, सगळं चूक आहे. आम्ही एकदा नाही 10दा माफी मागतोय ना त्याच्यासाठी. पण भाऊजी आमच्याशी बोलणं सोडच, बघायला सुद्धा तयार नाही आहेत आमच्याकडे. काय सावली, उद्या लोक हेच म्हणतील की आमच्या भांडणाच्या धसक्यानं वहिनी गेली म्हणून. ठपका राहणार ना ग आमच्यावर जन्मभर. आता त्या दिवशी हे नेहाला मारत होते म्हणून सुद्धा ते मध्ये पडली, आणि त्या हिसकाहिसकीमध्ये यांचा धक्का लागला ग तिला. ती जिन्यावरून गडगडत गेली खाली. निव्वळ अपघात होता ग हा. दादा आमच्याशी असं वागतोय जसं काय मी वहिनीला जाणून बुजून ढकलून दिलं जिन्यावरून. हो ना. एक मिनिट, हे मला हे काहीच माहित नाहीये. हे भांडण आणि आईचं जिन्यावरून पडणं कधी झालं? 4 दिवसापूर्वी. काय? सर, तुम्हाला त्यांना का भेटायचंय? जेव्हा बघावं तेव्हा तुम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या देत असतात. तो बोलणाऱ्यातला आहे, करणाऱ्यातला नाही. याआधीही तुम्ही त्यांना भेटलात, काय उपयोग झाला? आतापर्यंत त्याला मयेकर गुरुजी भेटत होते.
या गुरुजींवरती शिक्षणाचे संस्कार होते, पण आता त्याला वेगळाच मयेकर भेटला. प्लीज सर, माझ्याकरता तुम्ही हा धोका पत्करू नका. निव्वळ तुमच्या पुरता नाही, तर त्याचं माझ्या घरी येणं मला कायमचं बंद करायचंय. मला अनिलला त्याच्याच भाषेत उत्तर द्यायचं. कसं आहे ना की माणूस हा थोडाफार गुंड असतोच, शिवराळ असतो, पण अंगातल्या चांगुलपणामुळे थोडासा दबलेला असतो. त्याला बुद्धिमत्तेची जोड लाभली की अनिलसारखा गुंड कमजोर वाटायला लागतो. सर, तुम्ही त्यांना अंडर एस्टिमेट करू नका. ते जाणून बुजून शिवराळ बोलतात. इतकं घाणेरडं बोलतात की तुम्ही चिडाल. असा माणूस लढायला आला ना की लढण्यात गंमत येते. बघूया कोण जिंकतंय. तुम्ही काळजी करू नका. सर, मला फक्त इतकंच वाटतं की तुमच्या हातून काही विपरीत घडू नये. बाय द वे, टिळेकर वकिलांची आज अपॉइंटमेंट घेतली. त्यांना भेटायला जायचंय. तुम्ही काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. कारण बाई, समजा मी तुम्हाला एक गुड न्यूज दिली तर त्या बदल्यात तुम्ही मला काय द्याल? हो, आधी बातमी तर सांगा. ऐका, आधी बातमी सांगतो, मग काय द्यायचं ते तुम्ही ठरवा. तर बातमी अशी आहे की आनंद मयेकर आणि अस्मिता लाड लग्न करतायत. काय? पण हे तुम्हाला कसं माहिती? मी आत्ता येत होतो ना, तेव्हा मयेकरांना त्यांच्या कॅबिनमध्ये ॲडव्होकेट टिळेकरांशी फोनवरती बोलताना मी ऐकलं, आणि ते फारच सिरियस होतं. पण त्याचा यांच्या लग्नाशी काय संबंध? अहो, तुम्ही इथे नवीन आहात ना, म्हणून तुम्हाला माहीत नाही. ॲडव्होकेट टिळेकर हे फक्त घटस्फोटाच्या केसेसच लढवतात, आणि ह्याचाच अर्थ असा की आनंद मयेकर त्यांच्या पत्नीशी घटस्फोट घेऊन लवकरच अस्मिता लाडशी विवाहबद्ध होणार. अहो, लवकरच काय, आधीच उशीर झालाय, आणि हे असं होणार याची मला आधीच खात्री होती. कारण बाई, नवीन नाती जोडाला आणि जुनी नाती तोडाला थोडा वेळ लागतोच. हो, आत्ता कुठे त्यांची नुकतीच ओळख झाली. बस, एखाद्या माणसाच्या पाठी त्याची किती नलस्ती करायची? हा, ही सगळी तुमच्या मनातली असूया बोलते. हे बघा, इथे प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. आम्ही काहीही करू शकतो आणि काहीही बोलू शकतो. पण आता ते तुम्हाला जर ऐकवत नसेल तर एक तर स्वतःच्या कानात बोळे घाला, नाहीतर आपले काम घेऊन बाहेर जा. जाणारच आहे. नाही, मी इथून जाणारच आहे. कारण इथं बसून तुमच्या गलिच्छ आणि बरबटलेल्या गोष्टी ऐकून मला माझे कान आणि माझा आत्मा विटाळून घ्यायचा नाहीये. आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे व्यक्ती स्वातंत्र्य मलाही आहे. त्यामुळे तुमच्या ह्या गोष्टीचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. कीव करतो मी तुमच्या अकलेची. शिंदे, तुम्हाला असं नाही वाटत आहे तुम्ही जरा जास्तच बोलताय? आपली लायकी आणि मर्यादा याचा विसर पडू देऊ नका. नाही, ते मी कधीच करणार नाही. कारण सुसंस्कृत आणि सुशिक्षित माणसं असं कधीच करत नाही. हो ना, मग असभ्य माणसांमध्ये कशाला बसताय? जा ना, तुमच्या लाडक्या मोहिते सरांच्या कॅबिनमध्ये जाऊन बसा. बघा तिकडे तरी जागा मिळते का. त्याची काही एक गरज नाहीये. आणि तशीच गरज पडली ना तर मी स्टाफ रूमच्या गॅलरीत जाऊन बसेन. आणि जागेचंच म्हणत असाल ना तर सरांच्या केबिनपेक्षा त्यांच्या मनात मी स्वतःची जागा निर्माण करू शकलो ना तर मला जास्त आवडेल. शिंदे, हा फरक आहे सुसंस्कृत आणि इतर माणसांच्या विचारातला.
बाबा, आम्ही निघतोय. हो, नाहीतरी इथं थांबून आता काय करणार. या. नाही, बसा तुम्ही. माई, येतो. असा बरी. सबरी. सॉरी. माझ्याकडून नकळत ज्या काही चुका झाल्या त्याबद्दल खरंच खूप मनापासून बोलतोय मी. माफ कर मला. केलं, पण कसल्या चुका? याने स्वातीला तर काय केलं नसेल. स्वाती, आनंद, काय झालंय? तुम्ही असे अस्वस्थ का आहात? स्वाती, तो अनिल आला होता इथे. अनिल? नाही का? स्वाती प्लीज आठव, खरं सांग, तो अनिल आला होता का इकडे? आनंद, मी खरंच सांगते, तो नव्हता आला इकडे. पण काय काय झालंय काय? अगं मी आत्ता त्याला आपल्या घरातून नाही म्हणजे घराकडून बाहेर जाताना पाहिलं. अनिलच होता तो. आनंद, तुम्हाला भास झाला असेल. नाही, भास नाही, मी त्याला पाहिलं. आनंद, तुम्ही कशाला उगीच टेन्शन घेताय?
तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही टेन्शन घेतलं की मला किती त्रास होतो ते. तो नाही येणार पुन्हा इकडे, आणि आला तरी मला काही करणार नाही, खात्री आहे माझी. मागच्या अनुभवावरून थोडा थोडा कळायला लागलाय मला तो. गुड.